तर सुनेत्रा पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्या तरी पार्थ पवारांचे वर्चस्व वाढतंय अशी चर्चा का होतीये, त्याची कारणं काय आहेत जाणून घेऊया। कारण क्रमांक 1, निवडणूक आयोगाला पहिलं पत्र। तटकरे आणि पटेलांचा आयोगाकडचा पत्र व्यवहार रद्द करण्याची पक्षाकडनं विनंती झाली होती। ही बातमी आली आणि एकच खळबळ उडाली। कारण क्रमांक 2, निवडणूक आयोगाला दुसरं पत्र। प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि तटकरे सरचिटणीस नसल्याचं या पत्रातनं समोर आलं आणि ही कुजबूज आणखी वाढल्याचं पाहायला मिळालं। कारण क्रमांक 3, पक्षाची सूत्र पवार घराण्याकडेच केंद्रित झाली आहेत का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला। याचं कारण आयोगाच्या पत्रात पार्थ पवार खासदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस असल्याचा उल्लेख होता। जय पवार खजिनदार, राष्ट्रीय सचिव, शिस्तपालन समितीचे प्रमुख असल्याचाही उल्लेख पाहायला मिळाला। कारण क्रमांक 4, पार्थ पवारांचा पक्षामधला वाढता हस्तक्षेप आणि याचं अलीकडेच अगदी घडलेलं उदाहरण म्हणजे इद्रिस नायकवडी, जे आमदार आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांचा राजीनामा मागितला गेल्याची चर्चा ही पाहायला मिळाली होती। थेट खात्यात हस्तक्षेप केल्यानं अनेक मंत्री पक्षाचे नाराज आहेत अशी ही चर्चा आहे। उत्तर महाराष्ट्रातल्या मंत्र्याकडे तर थेट बदल्यांच्या फाईल्स मागवल्याची ही चर्चा समोर आली आहे। एका बड्या नेत्याकडे पक्षनिधी करता 25 कोटींची मागणी केली आहे पार्थ पवारांनी, अशी ही चर्चा समोर येते। तर विधान परिषद आमदार किंवा पक्षातल्या पदांचा निर्णय पार्थ यांच्या मनानुसारच होतोय अशी ही चर्चा राजकीय वर्तुळामध्ये जोरात सुरू आहे। कारण क्रमांक 5, पक्ष नेतृत्वाची बोटचेपी भूमिका मग यामध्ये आहे का? नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकूण 7 आमदार आहेत, पण कुंभमेळ्याच्या 25,000 कोटींच्या कामापैकी एकही काम कार्यकर्त्याला मिळालं नाहीये, त्यामुळे नाराजी आहे। सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नाला सुनेत्रा पवार यांनी बगल दिल्याचं बोललं जात आहे। तर अर्थ खातं मिळत नसल्याचं सांगत सुनेत्रा यांनी स्वतःच दुःख मांडलं अशी ही चर्चा आहे। आपल्या बाजूने नेतृत्व उभं राहत नसल्याची तटकरेंनी बैठकीत खदखद व्यक्त केली होती। काहीच दिवसांपूर्वी ही बातमी समोर आल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।